चला पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न आज आपण कंप्लीट करूया, फर्स्ट अँड सेकंड. ओके, पेपरमधला पेपर चॅप्टर 3. पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न तुम्हाला 6 मार्क्सचा होता. इच क्वेश्चन्स हॅव 2 मार्क्स. फर्स्ट मधला पहिला होता तुम्हाला फाइंड द डिफरन्स अँड ए. फर्स्ट टर्म आणि डी काढायचं आहे आपल्याला. ओके, 1/2, 1/4, 1/6, 1/8. ओके, T1 इज इक्वल टू 1/2. T1 मीन्स ए. ए किती आहे तुमचं? हा पहिलं पद आलं बघा तुमचं इथेच. T2 इज इक्वल टू 1/4. T3 इज इक्वल टू 1/6. T4 is equal to 1/8. So find out D. So D is equal to T2 minus T1. T2 तुमच्याकडे किती आहे? 1/4 minus 1/2. It is denominator not equal. Denominator is not equal. बघा इथे छेद समान नाही आहेत, मग छेद समान करतो आपण, बरं ना? मग इथे काय करतो? बे के बे, 4 एके 4, 2 1 जा 2, 4 1 जा 4, 4 2 जा 8. सो -2/8, 1 बे के बे बेचोकाट -1/4. इज दॅट फर्स्ट डी आला, ह्याचा डी आला. परत घेऊया आपण. T3 मायनस T2. T3 1/6 आहे, -1/4. इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, तिरकस गुणाकार. 4 एके 4, 6 एके 6, 4 1 जा 4, 6 1 जा 6 अपॉन 6 चौक 24, 6 4 जा 24, 24, 6 -4 -2. बघा बे के बे, बे के बे, बे दुने 4, 1/-12 येतं. येतं का रे? बघा हां, -2/12 म्हणजे 1/12 येतं. ते समजतं का? इथे डी तुमचा स्थिर नाही आहे, इथे वेगळा आला, इथे वेगळा आला आहे. सो डी इज नॉट कॉन्स्टंट. डी इज नॉट कॉन्स्टंट. So that is not AP. The sequence, hence the sequence is not AP. तुम्ही मराठीतले काय लिहायचं बघा. इथे पहिलं पद तुमचं किती आहे? ए बरोबर किती आहे? 1/2. मग इथे लिहा ए बरोबर 1/2. येथे फरक स्थिर नाही. म्हणून ही अंकगणिती श्रेणी नाही. समजलं का? आता दुसरं, हा पहिलं तुमचं उत्तर आहे. काही जणांनी इथे डिनॉमिनेटर इक्वल नाही केलेत आणि उत्तर चुकलंय. समजलं? उत्तर चुकलंय. काल कोणाकोणाचे पेपर मी चेक केले. एक मिनिट. कालचे केलं श्रावणीने तसंच केलंय. समजलं? श्रावणीने, भूमीने पण तसंच केलंय. डिनॉमिनेटर इक्वल केले नाही आहेत एका गणितामध्ये, पहिल्या गणितामध्ये. त्यामुळे तुमचे गणिताचे उत्तर चुकली आहेत. बघा दाखवलेत. 2 पेपर तपासले, त्याच्यामध्ये तरी तसं जाणवलंय मला. अजून पुढचे पेपर तपासायचे आहेत. ठीक आहे, बघूया पुढे. सेकंड, 0 -4 -8 -12. ओके, सो ए इज इक्वल टू T1 इज इक्वल टू 0. पहिलं पद तुम्हाला मिळालं इथे. आता डी काढायचं आपल्याला. डी मीन्स व्हॉट? T2 मायनस T1. T2 कुठे आहे? बघा हा -4 आणि हा T1 आहे, हा T2 आहे, हा T3 आहे, T4 आहे. मी आता इथे लिहिलं नाही आहे, डायरेक्ट दाखवतोय. T2 किती आहे? -4 -0.
मायनस मायनस प्लस होतं, 4 आलं, मोठ्या संख्येचं चिन्ह, साइन ऑफ बिगर नंबर. ओके. देन सेकंड T3 मायनस T2. T3 किती आहे? -8 मायनस 4. सो -8 प्लस 4, 8तून 4 गेले, -4 आलं बघा. देन T4 मायनस T3. T4 किती आहे? -12 -8 -12 प्लस 8 -4 आलं बघा. इथे डी कॉन्स्टंट आहे, सो दॅट इज ए बी. माहिती लिहिताना कसं लिहायचं? ए बरोबर तुमचा किती आला आहे? 0. ओके. डी बरोबर किती आहे? -4. तुम्हाला एवढंच लिहायला सांगितलं आहे. डी मिळत असेल तर लिहा, ए पण लिहिला, डी पण लिहिलं, पुढे लिहायची गरज नाही. आपल्याला फक्त ए आणि डी काढायला सांगितलं आहे, हे लिहायची गरज नाही आहे. पण इथे फरक वेगवेगळा असल्यामुळे हिअर इज अ डिफरन्स इज व्हेरियस ना, डिफरंट इज डिफरंट. सो मग आपण काय केलं? इथे लिहिलं, हे लिहायला लागलं आपल्याला. इथे नाही आहे तर आपण ए आणि डी आपल्याला फाइंड आउट केला आहे, मग तोच लिहायचा फक्त. थर्ड 3 6 12 24. ओके. 3 6 12 24. A is equal to T1 is equal to 3, T2 is equal to 6, T3 is equal to 12, T4 is equal to 24. ओके. सो ए आपल्याला फाइंड आउट झालाय. डी बघूया काढूया आपण. T2 मायनस T1, 6 मायनस 3 इज इक्वल टू 3, T3 मायनस T2, T3 किती आहे? 12 मायनस 6 बघा. इथे डी स्थिर नाही आला. मग आता मग असं स्टेटमेंट लिहिले ना, मी आता इथे लिहित नाही बसत. हे बघा, हे स्टेटमेंट लिहिले ना आपण, हे बघा इथे हे लिहायचं इथून. डी इज नॉट कॉन्स्टंट, द सिक्वेन्स इज नॉट AP, सो देअरफॉर द सिक्वेन्स इज नॉट AP. तुम्ही लिहायचं येथे फरक स्थिर नाही म्हणून ही अंकगणिती श्रेणी नाही, हे इथे लिहायचं. कुठे लिहायचं? इथे लिहायचं. समजलं? मी पुढे देत नाही, फक्त ए बरोबर आपला किती आलाय? 3 आलाय, आणि ते इथे लिहा पुढे. समजलं? आता दुसरा प्रश्न आहे बघा आपला, दुसऱ्यातला पहिला घ्यायचा आपल्याला. दुसरा प्रश्न तुम्हाला दिलेला काय होता बघा? हा बघा, राईट अँड AP विथ गिव्हन ए अँड डी. जर ए आणि डी दिला असेल तर ती AP लिहायची आहे आपल्याला, अंकगणिती श्रेणी दिलेले लिहायची आहे. तर आपण बघूया. पहिलं गणित दिलंय, ए बरोबर तुम्हाला किती दिलंय? 4, आणि डी बरोबर किती दिलं? तुम्हाला -3 दिलंय. ओके. तर आपण काढूया, AP काढूया. सो A इज इक्वल टू T1 इज इक्वल टू 4. T2 मीन्स काय? T2 काढायचं आपल्याला. T2 म्हणजे काय? T1 प्लस डी. T1 मध्ये डी मिळवायचा. T1 किती आहे? 4 प्लस -3, 4तून 3 गेला, 1 आला. किती आला? 1 आला. T3 इज इक्वल टू T2 प्लस डी. T2 तुमचा किती आला? 1 प्लस -3, 3तून 1 गेला, -2 येतो. बरं ना? काय येतो? -2 येतो. T4 T3 प्लस डी. T3 तुमच्याकडे किती आलाय? -2 प्लस -3 -5. सो AP, म्हणून AP ती श्रेणी बरोबर 4 1 -2 -5 डॉट 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 डॉट. दुसरं आता दुसरं बघा काय दिलेलं तुम्हाला. -1 and 1/2. हे पण गणित बघा बऱ्याच जणांनी चुकवलंय. आतापर्यंत 4 पेपर चेक केलेत ना, त्यातल्या दोघांचा तरी चुकलेला आहे. -1 डी बरोबर 1/2. नीट लक्ष द्या.
ए इज इक्वल टू T1 इज इक्वल टू 1/2, T2 इज इक्वल टू T1 प्लस डी. T1 किती आहे 1/2 प्लस डी किती आहे तुमचा 1/2. आता इथे डिनॉमिनेटर इक्वल आहेत बरं ना. अरे ए बरोबर किती आहे, एक मिनिट -1. अरे चुकलं सॉरी -1. हां आता इथे बघा बे 2 1 जा 2 -2 -2 प्लस 1 -1/2. T3 काढायचं आहे तुम्हाला. T2 प्लस डी. T2 किती आहे तुमचं 1/2 प्लस डी किती आहे तुमच्याकडे 1/2. डिनॉमिनेटर इक्वल आहे. -1 प्लस 1 0/2 इज इक्वल टू 0. ओके देन थर्ड वन T4 D इज इक्वल टू T3 किती तुमच्याकडे 0 प्लस 1/2. 2 0 जा 0, 2 0 0 अधिक 1 बरोबर 1 आलं. किती आलं 1 आलं. किती आलं 1 आलं. मग ती तुमची श्रेणी किती येते बघा. सो AP ती श्रेणी बरोबर किती आलं पहिलं 1 -1, सेकंड -1/2. हा बघा नंतर 0, नंतर 1/2 हा काय डॉट 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 डॉट. समजलं. इथे जरा व्यवस्थित लिहा. मी बोललोय बघा तशा पद्धतीत लिहा. आता तिसरं एक लास्ट गणित घेऊया आपण. मग आज आपण इथे थांबूया दुसऱ्या प्रश्नापर्यंत, कारण मला अजून पेपर पण चेक करायचे तुमचे. टाईम लागतोय प्रत्येकाचा चेक करायला लागतोय, कुठे कुठे चुकलं आहे, काय काय चुकलं आहे. आणि बऱ्याच जणांनी कमी पेपर पाठवलेले आहेत. A इज इक्वल टू -1.5, D इज इक्वल टू -0.5. ओके ओके. सो T1 इज इक्वल टू A इज इक्वल टू -1.5, T2 इज इक्वल टू T1 प्लस D. T1 -1.5 प्लस D किती आहे तुमच्याकडे -0.5. आता वजाबाकी येत नाही तुम्हाला. आता बघा कसं काय येत नाही वजाबाकी. वजा अधिक होता इथे. वजा काय होतं अधिक होतं. 5 आणि 5 10 0. हातचाला 1, 1 आणि 1 2, 2 मोठ्या संख्येचं चिन्ह. सो -2 किती येतं -2. T3 T2 प्लस D T2 प्लस D. मग T2 तुमचा किती आहे बघा -2 प्लस -0.5. ओके. आता -2 म्हणजे असा. ओके आणि -0.5 5 2 -2.5. अजून एक काढूया T4 काढूया म्हणजे आपल्याला सिक्वेन्स लिहिता येईल. T3 प्लस D -2.5 प्लस -0.5. मुद्दाम टाकले गणित आहे तुमच्या बेरजेसाठी वगैरे. बघू तरी किती जणांनी सोडवलं आहे. 5 आणि 5 10 0. हातचाला 1, 2 आणि 1 3. -3 किती येतं -3. सो दॅट सिक्वेन्स AP ती श्रेणी बरोबर -1.5
-2 -2.5 -3.0. समजलं? हे तुमचं उत्तर आहे. आज आपण इथेच थांबूया. पुढचा पेपर मी उद्या तुमचा सोडून घेतो. ठीक आहे, बाय, थँक्यू. आज पाठांतर पण पाठवतोय.